पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो बहिणींनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, मी कोणाचं चालणं करतो? कोणाचं चालणं करतो? तू ज्याला चालले, तू ज्याला वधस्तंभावर चढवले, तू ज्याच्या हाता पायावर किळे टोकले, तो येशूच आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, हे सत्य माझ्या जीवनाच्या अनुभवातून पाहिलेलं आहे. अनेक लोक हातामध्ये ताकद आहे तेव्हा दमदाटी वगैरे दाखवत आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही दमदाटी दाखवलं तर उद्या तुमच्यावर दमदाटी कोणतेही करणार. एखाद्या वेळी तुझ्या जीवन तसं जाणार पुढे. तुझ्या मुलांचा हाल होत आहे ते तू पाहणार. तुझ्या मुलांचे हाल होत आहे ते तुझ्या डोळ्यासमोर तुला दिसणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आठवत आहे माझा एक भाऊ, आमच्या घरामध्ये नियम असे आहे 7 वाजता घरातील सर्व लोक रोसरीसाठी बसायचं म्हणून आमच्या घरामध्ये नियम होता. तरी माझा एक भाऊ रोसरी प्रार्थनेचा वेळ येत आहे तेव्हा हळूच कोणालाही न कळवता मित्रांच्या बरोबर फिरायला बाहेर पडायचा. आणि मित्रमंडळी एवढे बरोबर नाही म्हणून माझ्या पप्पांना कल्पना झाली. एक दिवशी भाऊ बाहेर पडत आहे तेव्हा पप्पानी भावाला सांगितलं, तुझा पप्पा जिवंत आहे एवढं तू ध्यानात ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा पप्पा जिवंत आहे तू एवढं ध्यानात ठेव म्हणून एक शब्द बोलले. प्रियानो, मित्रमंडळीवर कुठे गेलं माहित नाही. भावानी परत कधी रोसरी चुकवण्याच्या गोष्टीमध्ये बसलं नाही. हालेलुया. हालेलुया. वाईट सवय एका शब्दामध्ये समजून गेली. कदाचित पप्पांचा तपस्याचं फळ असेल, पप्पांच्या प्रार्थनामय हृदयाचं फळ असेल. हालेलुया. हालेलुया. किंवा वाढ वडिलांपासून चालत आलेली प्रथा आहे त्याचं सामर्थ्य असेल. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, सिस्टर यातील काहीतरी पब्लिश वगैरे करणार का मला माहित नाही, म्हणून मी तुम्हाला जागा इशारा वगैरे न देता एक गोष्ट सांगतो. हालेलुया. भारत देशाचे महत्वाचे अनेक हँडिकॅप्ड लोक राहत आहे अशा एका ठिकाणी त्यांच्यासाठी प्रार्थना करायला कोणतरी मला घेऊन गेले. अनेक लोक भयानक त्रासातून आहे, एकदम निराशमय वातावरणामध्ये आहे, आशेला जागा नाही. हालेलुया. अशा जे लोक आहेत त्यांच्या मध्ये अनेक लोकांना भेटलो. काही लोक देवाला शिवी देणारे आहेत, काही लोक प्रार्थनेच्या वाट पाहणारे आहेत. ते सगळे लोकांच्या बघून गेलो. एका ठिकाणी जेव्हा मी पोहोचलो तेव्हा तिथे एक माणूस होता. त्याचा
इथपासून खाली जीवन आहे, इकडे वातीत जीवन आहे. हालेलुया, हालेलुया. त्या बंधूला भेटल्यावर काही बोलायचं आहे मला माहिती नव्हता. मी त्यांना विचारलं, भाऊ दिवस मला जात नसेल ना, टाइमपास होत नसेल ना, दिवस जात नसेल ना? हालेलुया. असं मी विचारताना त्या बंधूने मला बोलले, फादर दिवसाला 24 तास पुरत नाही, अजून 1-2-3 तास असलं तर असे कधी कधी वाटते फादर. हालेलुया. हा बंधू भारत देशामध्ये अनेक पुस्तक तयार केलेली एक व्यक्ती आहे. अजून त्यांच्यात ते काम चालू आहे. असा प्रकारे हात चावून घेत आहे, बोटाने असा प्रकारे टायपिंग करत हा बंधू त्या काळामध्ये काम करत होते. आज अनेक विद्यार्थीने शिकलेले अनेक धडा या माणसाने असा प्रकारे टायपिंग करून तयार केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. त्याने मला सांगितलं, फादर मला प्रार्थना पाहिजे, फादर मला देव पाहिजे. दिवस किती आहे माहित नाही, आहे त्या दिवसाचा पुरेपूर वापर करायचा आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या बंधूने मला त्यांच्या जीवनातील काही खास गोष्ट बोलली. त्यांनी बोलले की फादर, माझा पंजोबा गावामध्ये बंदूक घेऊन फिरणारा माणूस होता. अनेकांना इकडे सही कर म्हणून सांगत सही मिळवलेला आहे. पंजोबानीचे गेले ते आजोबानीकडे गेले, आजोबानी जे केले ते माझ्या पप्पानी पण केलं. आम्ही आमच्या गावातील मोठमोठे लोक होतो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, हा बंधू एक छोटासा ऍक्सिडेंट मध्ये इथे एक मार बसले, कुठेतरी मणक्याला एक मार बसले, त्यानंतर तिथून खाली जीवन नाही असा स्थिती आहे. हालेलुया. घरातील दुसरा एक व्यक्ती आहे, ते मातीमंत आहे. आणखी कोणतरी होते, ते मरून गेला. घरी आई आहे, त्याने मला बोलले, आईला भेटायची माझी इच्छा नाही, कधी बघायला जायला वगैरे मला वाटत नाही. हालेलुया, हालेलुया. आईची काय स्थिती आहे मला काही माहित नाही. हालेलुया. एक पिढी संपत आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आज देवाचे वचन ऐकणाऱ्या तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. कोणाचाही घात करायची नाही, कोणाचाही भावना दुखवत बसायची नाही. तुम्ही आज कोणाचं कळ काढलं तर अनेक पटीने जास्त तुमच्या मागे त्याचा लाटा येणार, या गोष्टी कधी विसरायची नाही. हालेलुया, हालेलुया. खास करून बप्तिस्मा स्वीकार केलेल्या कोणीही एकाचा हाल कोणीही कधीही करू नये. बप्तिस्मा स्वीकार केलेले व्यक्ती कोण आहे म्हणून स्पष्टीकरण येशूने असला एका माणसाला दिलं. कोणाला दिलं? जो ख्रिस्ती लोकांच्या मागे लागले होते, त्यांना येशूने उत्तर दिलं. कोण आहे?
शाऊल, त्याला येशूने काय बोलले? हालेलुया, प्रभू तू कोण आहेस? उत्तर काय म्हणाला? तू ज्याचा चल करता आहेस तो मीच आहे. हालेलुया. येशूने असं नाही विचारलं माझ्या लेकरां तू का हात लावलंस म्हणून, माझ्या लेकरांच्यावर तू का उठलं म्हणून विचारलं नाही. हालेलुया. येशूने त्याला स्पष्टपणे उत्तर दिले. हालेलुया. काय उत्तर दिले? काय उत्तर दिले? हालेलुया. ज्याचा छल करत आहे, तू कोणाच्या मागे लागलेला आहे त्याला सोड पटकन, तो मीच आहे. कशाला मागे लागताय? मीच आहे तो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. येशू ख्रिस्ताला जे कोणी मान देत आहे, सन्मान देत आहे, ते स्वर्गातील येशू ख्रिस्ताला मात्र नाही, या जगामध्ये असलेल्या अनेक येशू ख्रिस्त आहेत त्यांचा सन्मान करत आहे. हालेलुया. मदर तेरेसाने पाहिले जे कोणी आजारी आहेत ते येशूच आहे. ते येशूच्या लेकरू आहे म्हणून नाही, ख्रिस्त मंडळीचा सदस्य आहे म्हणून नाही. हालेलुया. मदर तेरेसाने पाहिले हे सगळे येशूच आहे. हालेलुया. ते डोळे आपल्या सर्वांना मिळू दे. सर्वांच्या मध्ये देव पाहण्याचा, सर्वांच्या मध्ये येशू पाहण्याचा जे डोळे आहेत, हालेलुया, ते नजर आपल्या सगळ्यांना लागू दे म्हणून आपण यांचा प्रार्थनामध्ये प्रार्थनामध्ये बोलूया. हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. मांडीच्या काही भागामध्ये दुखणे असलेल्या लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हाताच्या मनकटाच्या भागामध्ये ज्यांना दुखणे आहे त्यांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. कोणाचा तरी गुडघ्याचा त्रास पूर्णपणे प्रभूने आता बरे केलेला आहे. असे कोणतरी आहे ज्यांना काहीतरी बोलायला वगैरे वाटते तरी बोलता येत नाही, त्यांचा तोंड उघडता येत नाही, बोलले तर शब्द अडकळत आहे, अशा परिस्थितीतील व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. कमरेचा थोडा वरच्या भागामध्ये असलेले दुखणे कोणाचा तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करून बरे करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. हालेलुया.